आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भारतीय आय टी कंपन्यांना आणि त्यांच्या शेअर्सला खूप मोठा फटका बसला आहे. आता हा जो काही डाऊनफॉल आला आहे, निफ्टी आय टी इंडेक्स ऑल टाईम हायपासून 35% खाली आला आहे. टी सी एस, इन्फोसिस, एच सी एल टेक्नॉलॉजीज यासारखे शेअर्स 30 ते 50% खाली आले आहेत. आता ए आयचा या सेक्टरवर काय परिणाम होईल हे जाणून घ्यायचं असेल तर या सेक्टरचे 3 एलिमेंट्स आहेत ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिलं एलिमेंट आहे आय टी कंपनी. तर या कंपनीला याचा काय फरक पडू शकतो ते जाणून घेणं गरजेचं आहे. दुसरं, या कंपन्यांमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहेत हा एक सेकंड एलिमेंट किंवा फॅक्टर आहे. आणि तिसरा फॅक्टर आहे या शेअर्समध्ये किंवा आय टी म्युच्युअल फंडमध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांचं काय. आता कंपनी लेवलला जर आपण बघितलं तर माझं वैयक्तिक मत असं आहे की कोणतंही क्रायसिस हे मोठ्या आणि कॅश रिच कंपन्यांसाठी एक खूप मोठा ॲडव्हान्टेज घेऊन येतं. होतं काय की ज्यांची होल्डिंग पॉवर आहे त्या कंपन्याच या क्रायसिसमध्ये टिकू शकतात आणि जे वीक हँड्स आहेत किंवा छोट्या कंपन्या आहेत त्या सेक्टरमधून आउट होतात आणि इव्हेंच्युअली शॉर्ट टर्ममध्ये लहान मोठ्या दोन्ही कंपन्यांना त्याचा फटका बसतो. पण लाँग टर्ममध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या कॅश रिच आहेत, ज्यांचे बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहेत, तर अशा कंपन्यांना क्रायसिसचा फायदा होतो. तर माझं मत असं आहे की ज्या कॅश रिच आणि ज्यांचे बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहेत तर अशा कंपन्यांना हे जे काही ए आयचं जे काही आलेलं आहे, नवीन टूल्स आलेत, तर ह्याचा तात्पुरता फटका बसेल. लाँग टर्ममध्ये या कंपन्याच आय टी सेक्टरवर राज करतील आणि इव्हेंच्युअली त्यांचा मार्केट शेअर वाढेल, तो कमी होणार नाही. आता दुसरा फॅक्टर आहे या आय टी कंपन्यांमध्ये काम करणारे एम्प्लॉईज. तर माझं असं मत आहे की टोटल जो वर्कफोर्स आहे तर त्याच्यापैकी 15 ते 20% एम्प्लॉईजला त्यांच्या नोकरीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात आणि बाकी जे एम्प्लॉईज आहेत ते टिकतील. मला असं वाटतं 1-2 वर्ष काही समजा इन्क्रीमेंट होणार नाही किंवा थोडं भीतीचं वातावरण राहील आणि इनफॅक्ट कंपन्या या भीतीच्या वातावरणाचा फायदा करून घेतात कॉस्ट कटिंगसाठी. तर एम्प्लॉईजला पण ओव्हर द पिरियड एक लाँग टर्ममध्ये जर बघितलं तर काही जे बेसिक लेवलचे जॉब्स आहेत ज्याच्यामध्ये काही फार असं क्रिटिकल नाही आहे तर त्या जॉब्सवर नक्कीच इम्पॅक्ट होईल. आता तिसरा फॅक्टर आहे इन्व्हेस्टर्स. तर आज जर तुम्ही बघितलं तर ऑल टाईम हायपासून निफ्टी आय टी इंडेक्स 35% खाली आला आहे. आता म्हणजे 1/3 मार्केट कॅप इरोड झालं आहे. आता हे जे हिंजवडी असेल, खराडी आय टी पार्क असेल, असे मोठे मोठे आय टी पार्क अनेक हेक्टर्समध्ये उभे आहेत, लाखो एम्प्लॉई इथं काम करतात. आता हे सगळं झिरो होईल का हा प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. माझं वैयक्तिक मत असं आहे की एवढं मोठं जे मार्केट उभं राहिलेलं आहे या इंडस्ट्रीवर बऱ्याच इंडस्ट्रीज डिपेंडंट आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये ही इंडस्ट्री जी आहे आय टी इंडस्ट्री ती काही कुठेही जाणार नाही. त्याच्यामध्ये बदल होतील, टेम्पररी प्रॉब्लेम क्रिएट होतील, पण इव्हेंच्युअली इंडस्ट्री जशी आहे तशी राहील. इनफॅक्ट ती वाढेल. पुढच्या 25-30 वर्ष पुढं जाऊन जर आपण बघितलं तर आय टी इंडस्ट्री आज जे आहे त्याच्यापेक्षा अनेक पटींनी मोठी झालेली असेल. आता इन्व्हेस्टर्सनी याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधली पाहिजे. तर ती कशी, तर हा जो काही आता आय टी सेक्टरमध्ये प्रकार चालू आहे, डाऊनफॉल चालू आहे, तर माझ्या दृष्टीने हा शॉर्ट टर्म पेन आणि लाँग टर्म गेन असा आहे. शॉर्ट टर्म पेन म्हणजे काय की आज आपण इन्व्हेस्टमेंट चालू केली तर साधारण 4-5 वर्ष आपल्याला कदाचित लॉस दिसेल किंवा अपेक्षित सी ए जी आर दिसणार नाही, खूप मोठे चढ उतार दिसतील. पण लाँग टर्म गेन असं आहे की म्हणजे 10 वर्ष पुढं जाऊन जर आज मी बघितलं तर जो काही निफ्टी सेन्सेक्सचा किंवा ओव्हरऑल एक म्युच्युअल फंडचा रिटर्न असतो त्याच्यापेक्षा 3 ते 4% जास्तीचा रिटर्न म्हणजे अल्फा जनरेट या ह्याच्यातून होऊ शकतो. आम्ही ऑलरेडी दिवाळीपासूनच आय टी सेक्टरवर किंवा आय टी फंड्सवर बुलिश आहोत. ऑलरेडी आम्ही आमच्या म्युच्युअल फंड क्लायंट्सला आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून स्ट्रॅटेजीही शेअर केलेली आहे. हा एक मार्ग आहे. म्युच्युअल फंडमध्ये मल्टी लेवल बाईंग, स्टॅगर्ड बाईंग करून आपण फायदा घेऊ शकतो किंवा एस आय पी करू शकतो. त्यासाठी इन्व्हर्स पिरॅमिडिंग आपल्याला करावं लागेल. तर ही स्ट्रॅटेजी नक्की काय हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. त्याचबरोबर आय टी सेक्टर म्हणून आपण बघतोय पण त्यातल्या त्यात काही कंपन्या ज्या आहेत त्या काही कंपन्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये बेनिफिट करतील. उदाहरणार्थ कुठली तरी कंपनी समजा अशी असेल की जिने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पहिल्यापासूनच केलेली आहे. तर आय टी सेक्टरमध्ये 4-5 कंपन्या अशा असतील की ज्या
सगळ्यात आधी ब्रेकआउट देतील आणि त्या जर समजा आय टी सेक्टरमध्ये तेजी आली तर त्या तेजीमध्ये ह्या 4-5 कंपन्या लीड करतील. आता या कंपन्या कोण असतील, कधी ब्रेकआउट मिळेल ते सांगता येत नाही, पण स्विंग ट्रेडिंगवर आधारित जे काही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आहेत त्या पी एम एसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण का अशा ज्या पी एम एस असतात ह्या अशा टाईपच्या अपॉर्च्युनिटीज अहेड ऑफ टाईम आयडेंटिफाय करून तुम्हाला एक पोर्टफोलिओवर चांगला रिटर्न मिळवून देतात. तर अशा दोन्ही पद्धतीने म्युच्युअल फंड असेल, पी एम एस असेल, या दोन्ही पद्धतीने तुम्ही या आय टी सेक्टरमध्ये जो काही फॉल आला आहे, डाऊनफॉल आला आहे, त्याचा फायदा करून घेऊ शकता. धन्यवाद.